जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. सर्वदासांना माझा जय सद्गुरू. आज्ञेप्रमाणे है ना. मी पहिले बैठकीत जात होते आणि आता जात नाही आणि मला खूप त्रास होतो, तर मी काय करू? याच्यावर एक मी उत्तर देते. तुम्ही काय करायचं, परत एकदा अजून नव्याने सद्गुरूंच्या बैठकीत जावा. बैठकीत नाही जमलं तर घरी बसल्या बसल्या स्मरण करा. तुमच्याकडे काही ग्रंथ असतील तर ते वाचन करा. आज्ञेप्रमाणे 7 भागाची उपासना करा, 14 भागाची सकाळ संध्याकाळ है ना. तेही नाही जमलं तर काय करायचं आहे, बालभक्तीतील 14वा अध्याय वाचून काढायचा आहे. तेही नाही जमलं तर काय करायचं आहे, श्री सद्गुरुचरित्रातील 2 ओव्या वाचून काढायच्या आहे. तेही नाही जमलं तर काय करायचं आहे, चालू समाज वाचून काढायचा आहे. तेही नाही जमलं तर काय करायचं आहे, हो श्री मंगलाचरण वाचन करायचं आहे. तेही नाही जमलं तर काय करायचं, प्रार्थना करायची, प्रार्थनेचा भाग घ्यायचा, ते करायचं 2 टाईम. तेही नाही जमलं तर काय करायचं, उपाय भरपूर आहेत आपल्याकडं. 7 भागाच्या उपासनेमधील एकही भागाची उपासना केली ना, सुरुवात 1 भागापासून चालू करा आणि शेवट तुमचा परत ना खूप छान होईल आणि सगळ्या 14ही भागाच्या उपासना स्वारी करून घेतील. अशा प्रकारे तुम्हीही करा. तुमच्या आजूबाजूचे जे बैठकीत जात होते आणि जे परत करायला विसरलेत आणि सतत त्यांच्या घरामध्ये भांडण कलेश हे चालू असतं, तर त्यांना नव्याने परत न सद्गुरूंचं करायला लावा. त्यांच्या घरामध्ये शांती येईल है ना. ते एवढं तर आहे हे सद्गुरूंचं आपल्या महत्त्व. अशा प्रकारे आपण आपलं स्वारींचं मनन चिंतन स्मरण करायचं आहे. आणि तेही नाही जमलं तर काय करायचं, शेवटी स्मरण करायचं आहे मनातल्या मनामध्ये. अशा प्रकारे आपल्या स्वारींची उपासना करून आपल्या स्वारींना आपण काय करायचं आहे, प्रसन्न करायचं आहे ना. आणि तुम्ही स्वतःही खुश राहण्याचा प्रयत्न करा. हमेशा दुःखी राहू नका, खुश राहा. दुःख देणारे लोक भरपूर आहे, त्यांना काय काम नाही आहे. त्यांचं काम असते हे दुःखी करायचं समोरच्याला. ही कशी खुश राहती. कधीही जगासमोर तुम्ही दुःखी आहे असं दाखवू नका. दुःख सगळ्यांना असतं, मनामध्ये ठेवा. कधी कोणाला आपलं दुःख शेअर करू नका, फार फायदा घेतात हो. जवळच्या लोकांना तर अजिबात शेअर करू नका, तेच पहिला फायदा घेतात आणि तेच आपलं वाईट चित्तात. म्हणतो आपण जवळचे लोक चांगले आहेत पण आजकालच्या कलियुगमध्ये नाहीत चांगले. कलियुगामध्ये जो स्मरणामध्ये आहे, जो उपासनेत आहे, तोच उत्तमाचा आणि तोच ह्या कलियुगच्या चपेटमधून निघणार आहे. डायरेक्ट कुठं जाणार आहे, मोक्षाकडे जाणार आहे. उत्तमाची जर तुमची उपासना असेल तरच जाता, नाही तर मग म्हणता मी तर उपासना केली आणि मग मला तर नरकच भेटला. असं नका करू. आणि चांगल्या मनाने शुद्ध मनाने आपल्या स्वारींचं स्मरण